मंडळी नमस्कार. मी विठ्ठल लाड. मी 158 जोगेश्वरी पूर्व विधानसभेमध्ये 2024ची विधानसभेची निवडणूक लढलो. त्याचं कार्यालय हे आहे आणि इथेच आमचे हे सगळे कष्टकरी शेतकरी, आमचे महिला कार्यकर्त्या, पुरुष कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून पूर्ण जोगेश्वरीमध्ये एक मोठं कॅम्पेन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केलं. खूप ठिकाणी गल्ली बोळामध्ये आम्ही जाऊन प्रचार केला. आमच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये इथे आपले महात्मा गांधी आहेत, ज्यांची प्रेरणा घेऊन आम्ही हे केलं. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आहेत, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. कोपऱ्यात तुम्ही जे बघताय ते माझं MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्कचं हे आहे. मुंबई विद्यापीठामधून मी जे MSW केलं त्याचं सर्टिफिकेट आहे, फर्स्ट क्लास पास असल्याचं. आज आम्ही सगळेजण इथे जमलो होतो की एकूणच ही विधानसभेची निवडणूक कशी आपण लढलो आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जे काय लोकांचे जे काय रिस्पॉन्स मिळाला तो कसा होता. तर आम्ही जिथे जिथे जात होतो तिथे प्रत्येक ठिकाणी लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही योग्य आहात आणि आम्ही तुम्हाला मतदान करणार, तुम्हीच करेक्ट योग्य उमेदवार आहात वगैरे. आणि आम्ही हजारोच्या संख्येने लोकांना भेटत होतो, रस्त्यावर फिरत होतो प्रचारासाठी, कधी शेकडो मध्ये असू. पण आम्ही प्रत्येक गल्ली ह्याच्यामध्ये गल्ली बोळामध्ये जाऊन प्रत्येक वस्तीत जाऊन लोकांना भेटून मतदान करण्याचं आम्हाला आवाहन केलं. हे करत असताना अगदी वयोवृद्ध व्यक्तींपासून जे ज्येष्ठ नागरिक होते आमचे कार्यकर्त्यांमध्ये, त्यांच्यापासून ते लहान बाळांपर्यंत अगदी ज्यांना ज्यांना शक्य होतं आणि ज्यांचा उत्साह होता ते स्वयंस्फूर्तीने या सगळ्या प्रचारामध्ये सहभागी झाले होते. प्रचारामध्ये जात असताना केवळ ते प्रचारासाठी वेळच देत नव्हते, तर त्यांनी स्वतः पैसे काढले होते. त्यांनी स्वतः त्या ह्याच्यामध्ये आपलं पैसे म्हणून पण पैशाच्या रूपानं पण आपलं योगदान दिलं होतं. म्हणजे माझी विधानसभेच्या निवडणुकीसाठीची जी डिपॉझिट होती 10,000 रुपये, ते 10,000 लोकवर्गणीतूनच लोकांनी गोळा केलेले होते आणि ते भरले होते. अनेक ठिकाणी काही वेळा लोक अशी टिंगल पण करायचे चालताना वगैरे, 500-500 रुपये मिळालेत वगैरे असं. तर त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांनी एक घोषणा घेतली होती की आमच्या वस्तीत 100 प्रश्न, आम्ही नव्हतो भाड्याची माणसं. तर मंडळी आमच्यामध्ये कोणी भाड्याची माणसं नव्हती. जे काय हजारो आणि शेकडोच्या संख्येने लोक प्रचारामध्ये उतरत होते, हे केवळ आपल्या स्वतःच्या भवितव्याचा विचार करून एक योग्य उमेदवार या विधानसभा क्षेत्रामधून लोकांचे प्रश्न घेऊन जावा यासाठी ते सगळे प्रयत्न करत होते. आम्ही जवळपास 50,000 पत्रकं वाटली, ज्याच्यामध्ये आमचा जाहीरनामा होता. प्रत्येक वर्गाला, या झोपडपट्टीवासी असतील, या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आदिवासी लोकांची संख्या पण आहे त्यांच्यासाठी, त्यानंतर इतर जो बाकी समाज आहे त्यांच्यासाठी, तर सर्वांना विचारात घेऊन आम्ही हा जाहीरनामा बनवलेला होता. आणि त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सगळे या मतदारसंघातले अनेक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. गल्लीबोळामध्ये फिरत असताना आम्हाला अनेक ठिकाणी खूप उत्तम अनुभव आले. लोकांनी आम्हाला खूप बऱ्यापैकी हे केलं, रिस्पॉन्स केला, कौतुकही केलं अनेक ठिकाणी की इतक्या मोठ्या संख्येनं या मतदारसंघामध्ये आम्हीच फिरत आहोत आणि बाकी कोणी इतक्या मोठ्या संख्येनं गल्लीबोळामध्ये लोकांसमोर जात नाहीये असं लोक आम्हाला सांगत होते. पण या सगळ्याचा जसं आम्ही 28 तारीखला हे भरलं, उमेदवारी अर्ज भरला, त्यावेळी आमचीच सगळ्यात जास्त लोक रस्त्यावर होती. प्रचंड मोठ्या संख्येने कष्टकरी शेतकरी संघटनेचे सर्व कष्टकरी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. फॉर्म भरण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी उत्साहाने भाग घेतला होता त्या फॉर्म भरण्यासाठी जायच्या पदयात्रेमध्ये. त्यानंतर पण हीच परिस्थिती कायम राहिली की लोक नेहमी मोठ्या संख्येने येत होते आणि प्रचार करत होते. काही वेळा तर रविवार असा असायचा की सकाळपासून लोक संध्याकाळपर्यंत प्रचारातच असायचे. आणि मग हायवेच्या बाजूच्या गार्डनमध्ये कधी थोडा विरंगुळा म्हणून मधल्या काळात आम्ही पाणी प्यायला किंवा असे थांबलो, पण मग पदरची भाकरी घेऊन यायचे लोक, ती भाकरी बसून तिथे खायचे आणि परत प्रचारासाठी फिरत होते. या सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचार होता की एक योग्य उमेदवार जर निवडून आला तर तो कशा पद्धतीनं उत्तम काम करू शकतो हे जगाला, हे सगळ्या लोकांना, या मतदारसंघातल्या लोकांना दाखवून द्यायचं होतं. कारण हा कष्टकऱ्यांनी स्वतः खर्च करून उभा केलेला उमेदवार होता.
त्याच्यामधली जी पोस्टर्स होती, जी लोकांनी पकडलेली होती, ह्याच्यात ती प्रिंट करण्यासाठी सगळा पैसा त्यांनीच घातला होता, सर्वसामान्य लोकांनी. त्यात ते बॅनर जे तुम्ही पाहिले, ते बॅनरसाठी लागणारा पैसाही त्यांनीच घातलेला होता. आता अजून आम्ही निवडणूक आयोगाला आमचं पूर्ण फायनल जे अकाउंट स्टेटमेंट आहे त्या सादर झालेलं नाही आहे, कारण मागच्या वेळा 2019ला आम्ही जेव्हा हे केलं त्यावेळी ते फायनल ह्याचं एक हे देतात, पत्र देतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ते पत्रही दाखवू. आता यावेळच्या ह्याच्यामध्ये जनरली आम्ही आता सगळा जो काही ओव्हरऑल खर्च पाहिला तो एक 1.5 लाखाच्या जवळपास किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जादा होईल, पण त्याच्या जवळपास असलेला असा हा खर्च आहे. तुम्ही विचार करा की इतक्या कमी खर्चामध्ये निवडणूक लढता येते, लोकांपर्यंत पोहोचता येतं. ते केवळ आणि केवळ एक प्रेरणेने सगळे लोक जेव्हा स्वतः म्हणून आपला उमेदवार उभे करतात आणि त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात, तेव्हाच हे शक्य होऊ शकतं. नाही ते इतक्या कमी खर्चामध्ये तर बाकीच्यांचं मला नाही वाटत काम होत असेल, कारण निवडणूक आयोगाने 40 लाखाची मर्यादा घातलेली आहे. तर लोकांनी हा विचार केला पाहिजे की असेच उमेदवार उभे करायला हवेत की जे योग्य आहेत, जे शिकलेले आहेत, जे अनेक वर्ष सातत्यानं सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन लोकांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरतात, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वर्षानुवर्ष आपल्या लोकांबरोबर एकनिष्ठ राहून काम करतात. त्यानंतर अजून एक मुद्दा ह्याच्यामध्ये दिसून येत होता की माझ्यावर कोणत्याही पद्धतीचा म्हणजे खटला नाहीये किंवा कोणताही माझ्यावर गुन्हा नाहीये. म्हणजे अनेक उमेदवारांचं आम्ही पाहिलं की त्यांच्यावर गुन्हे आहेत आणि तरी पण ते त्यांच्यावर गुन्हा दाखल असला तरी पण ते निवडणुकीत उभे आहेत वगैरे. तर आमच्यावर असा कोणताही गुन्हा वगैरे किंवा हे नव्हता. आणि एक असा उमेदवार मी होतो की जो लोकांनी उभा केलेला होता आणि लोकांनी सांगितलेलं होतं की सर तुम्ही उभे राहा, आम्ही तुमचा प्रचार करणार, तुमची डिपॉझिटही आम्ही भरणार. आणि ते लोकांनी पाळलं आणि त्या पद्धतीने लोकांनी हा सगळा आम्ही प्रयत्न केला. ह्या सगळ्याच्या नंतर आम्हाला जी काही 23 तारीखला मतमोजणी झाली आणि त्यानंतर आम्हाला मतं मिळाली, ती पाहिल्यानंतर एक भयंकर म्हणजे निराशाजनक हे होतं की केवळ 635 मतं आम्हाला मिळाली, इतकं सगळं हे केल्यानंतर. तर मला एवढंच म्हणायचं आहे या निमित्तानं की लोक आता ईव्हीएम वर दोष देत आहेत, कोण आणि काय काय बोलतायत वगैरे. तर ते ईव्हीएमचा तर निश्चितच चुकीचं आहे, ईव्हीएम नकोच आहे. ईव्हीएम ज्या आपल्या वोटिंग मशीन आहेत त्या बंद होऊन त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर वोटिंग झाल्या पाहिजेत, हे आम्हालाही मान्य आहे. पण त्याही पेक्षा सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा आहे, जे मतदार विकले जातात, जे पैसे घेऊन मतदान करतात, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण लोकशाही अशाच पद्धतीने या लोकांनी पोकरलेली आहे किंवा या लोकांमुळे खऱ्या अर्थानं जो लोकप्रतिनिधी म्हणून एखादा व्यक्ती निवडून यायला हवा तो निवडून येत नाही. ते इथे ही गोष्ट दुय्यम मानून चालणार नाहीये. कारण अनेक ठिकाणी वस्तीमध्ये आम्ही ऐकलं की पैसे वाटत होते आणि पैशांचा महापूरच आलेला होता. हा पैसा आला कुठून? हा पैसा ज्या उमेदवारांनी वाटला असेल त्या उमेदवारांनी तो पैसा वाटला म्हणजे त्यांनी काही कामं केलेली नव्हती का? किंवा लोकांनी केवळ पैसे घेऊनच वोटिंग केलं का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि या प्रश्नांची उत्तरं कोण शोधणार? कारण आम्ही बघितलं की आमच्या लोकांनी मला फोन करून सांगितलं की जिथे आपण टेबल लावलेले आहेत तिथे लोक आम्हाला विचारतात हे कुणाचं टेबल आहे? अरे लोकशाही आहे, एखादा उमेदवार उभा आहे तर त्याने ते टेबल लावलं असेल एखाद्या उमेदवाराचं, तर मग ते सांगावं लागायचं की हे विठ्ठल लाड सरांचं टेबल आहे, ते आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. मग शांत बसायचे. पण मग काही ठिकाणी असंही होतं की काही लोकांना टेबल लावायला दिली जात नव्हती. त्यानंतर अजून एक असं होतं की ते टेबल जिथे लावून बसलेले होते तिथे दारूचे बॉटल पण पोचवल्या जात होत्या लोकांना. अक्षरशः ते दारूचे बॉटल दिलेल्याचं कार्यकर्त्यांनी डोळ्यांनी पाहिलं. पोलीस यंत्रणा असेल, निवडणूक आयोग असेल, हे लोक काय करत होते? ह्या लोकांनी त्यांच्यावर ऍक्शन घ्यायला हवी होती. लोकशाही आपल्या भारतामध्ये जर टिकायला हवी असेल तर सर्वसामान्य माणसाचा आवाज ऐकला पाहिजे होता. या मतदारसंघातल्या लोकांनी, जे लोक रस्त्यावर फिरत होते, जे लोक गल्लीबोळात जाऊन प्रचार करत होते, अगदी स्वतःचे पदरचे पैसे घालून ते तिथपर्यंत येत होते, त्यानंतर स्वतःच्या पदरची भाकरी खाऊन येत होते, निवडणुकीत उमेदवाराला उभं करण्यासाठी त्यांनी स्वतःचे पदरचे पैसे लावलेले होते.
आणि केवळ याचसाठी हे केले होते की जर हा उमेदवार निवडून आला तर तो खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा विकास करू शकेल आणि इथला जो गोरगरीब आहे त्याला न्याय मिळू शकेल. आम्ही बनवलेल्या पत्रकावर नंतर कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेनच, पण आजच्यासाठी एवढंच मला सांगावंसं वाटतं की जे लोक पैसे घेऊन मतदान करतात, ज्या लोकांनी पैसे वाटले, तर हे दोन्ही गुन्हेगार आहेत. आता हे लोक शोधून काढून जर खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली तरच खऱ्या अर्थानं असं वाटेल की नाही बाबा निवडणूक आयोग अतिशय पारदर्शी पद्धतीनं काम करतोय. कारण आता या मतदारसंघामध्ये आम्ही आता ज्या काही सगळ्या गोष्टी ऐकतोय त्या तर एकदम भयानक आहेत. म्हणजे असंच जर पैशाचे महापूर येत राहिले तर लोकशाही पद्धतीनं निवडून येणारे उमेदवार खरोखर आपल्याला विधानसभेमध्ये दिसतील का, हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आज आम्ही सगळ्यांनी सकाळपासून इथे बसलेलो आहोत आणि आम्ही चर्चा करतोय की निवडणुकीमध्ये आम्ही जे काय प्रयत्न केला आणि आम्ही जो काही सगळ्यांनी मिळून प्रयोग केला तर तो आम्हाला कुठेही वाटत नाही की आम्ही कुठे कमी पडलो. आम्ही आमच्या पद्धतीने लोकांपर्यंत संपर्क केला, लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला, अनेक पत्रकं वाटली, पोस्टर्स घेऊन फिरलो, वेळ दिला, ज्या ज्या लोकांना भेटता येईल, जिथे जिथे छोट्या मिटिंगा घेता येईल लोकांबरोबर मिटिंगा घेऊन वगैरे हे सगळं समजावलं. आणि हे 1-2 दिवस नाही, अगोदरही हे सगळं अनेक वर्षाचा आमचा प्रयत्न होता. तर त्यातही आम्ही हा प्रयत्न केला होता की योग्य उमेदवार निवडून आला पाहिजे. तर यावेळेला जे काय एकूणच घडलं ते पाहता मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये निवडणुका अधिक अवघड होत जातील आणि सामान्य माणूस निवडणुकीला उभा राहून निवडून येऊ शकतो का, हा प्रश्न या निमित्ताने उभा होतो. कारण आम्ही जे काही 1.5 लाखाच्या आसपास जे काही खर्च केला, इतक्या कमी खर्चामध्ये, ते पण सामान्य माणसाचा, हा कुठल्याही श्रीमंताचा कुठल्याही उद्योगपतीचा ह्याच्यावर पैसा नव्हता. त्यामुळे लोकांनी सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे की प्रत्येक मतदारसंघामधून असेच उमेदवार उभे करायला हवेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी लोकांनी प्रयत्न करायला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू सो मच.